भाजपने मुंबईच्या जुहू चौपाटीवरून प्रचाराचा शुभारंभ केलाय। भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे। यावेळी साटम यांनी ठाकरेंवर टीका केली आहे। ठाकरेंनी मुंबईत केलेली कामं दाखवावीत असं आव्हान त्यांनी दिलं। ठाकरेंचा वचननामा जाहीर झाल्यावर आम्ही आरोपपत्र प्रसिद्ध करणार असल्याचंही अमित साटम म्हणाले। भाजपतर्फे जुहू चौपाटीवरती सकाळच्या सत्रामध्ये जो प्रचार आहे तो खरं तर केला जात असलेला आपल्याला पाहायला मिळते। ही पाठीमागची समोरची दृश्य आहेत। अमित साटम स्वतः खरं तर या प्रचारामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळच्या सत्राचा प्रचार सुरू झालेला आहे। सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांना तुम्ही भुरळ घालता काय? नाही, या ठिकाणी जुहू बीचवरती मी कुठलाही सण असेल, कुठलाही ओकेजन असेल, कुठलीही निवडणूक असेल किंवा 22 जानेवारी 2024 राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस असेल, मी माझ्या दिवसाची सुरुवात ही जुहू बीच पासून करतो। कुठल्याही निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात ही जुहू बीच पासून करतो आणि त्यामुळे आज या ठिकाणी सकाळी आम्ही आमच्या अंधेरी पश्चिममधील सर्व उमेदवारांना घेऊन या ठिकाणी सगळ्या जनतेला नमस्कार करण्याकरता आलेलो आहे। वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गाजते। ठाकरे बंधू एकत्र आलेत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले, त्याचा कुठेतरी फायदा होईल की तोटा होईल अशा कसं वाटतं? नाही, कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाही हे महत्वाचं नाहीये। या मुंबई शहराचा गेल्या 11 वर्षामध्ये विकास कोणी केला? अटल सेतू कोणी केला? कोस्टल रोड कोणी केला? वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर कोणी दिलं? किंवा या मुंबईच्या सुरक्षिततेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरा कोणी लावले? हे महत्वाचं आहे। कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये। वचननामा जाहीर झाल्यानंतर आरोपपत्र जे आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या मार्फत आपण दाखवणार असल्याचं अमित साटम यांनी स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ न्यूज सुरेश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।